कोण आहेत डॉक्टर राहुल गेठे? सलग तिसऱ्यांदा सकाळ सन्मान पुरस्कार पटकावलेले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर राहुल गेठे. चला तर जाणून घेऊया डॉक्टर राहुल गेठे म्हणजे नक्की आहे तरी कोण. माजी मुख्यमंत्री आणि आताच्या घडीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे OECD असलेल्या डॉक्टर राहुल गेठे हे आता नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. अनधिकृत डान्स बार असलेल्या अतिक्रमणांवर बेधडक कारवाई करून आधी शिंदे सरकारमध्ये दरारा वाढवलेला डॉक्टर राहुल गेठे मुळे डान्स बार मालकांना चांगलीच धडकी भरली आहे. डॉक्टर राहुल गेठे हे राजकीय वर्तुळात चर्चेत आले. शिंदे मुख्यमंत्री होताच डॉक्टर राहुल गेठे हे त्यांचे OECD झाले तेव्हाच डॉक्टर राहुल गेठेंनी सीएमओ आपली छाप पाडली. शिवसेनासह इतर पक्षातही आमदारांसोबत संबंध वाढवले. या सरकारच्या काळात घडलेल्या चांगल्या वाईट घडामोडी डॉक्टर राहुल गेठेंनी आपल्या कामगिरी ठळक केली. त्याचमुळे सीएमओ म्हणजे डॉक्टर राहुल गेठे हे समीकरण दिसून आले. याच काळात सीएमओ पाठोपाठ डॉक्टर राहुल गेठे यांच्याकडे नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या पदावर बसतानाच डॉक्टर राहुल गेठेंनी शहरातील अतिक्रमणांना टार्गेट केले आणि ती जमीनदोस्त करण्याचा सपाट लावला. अनधिकृत डान्स बार जमीनदोस्त करण्यात डॉक्टर राहुल गेठेंची महत्त्वाची भूमिका राहिली. काही काळापूर्वीच त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा आलेल्या होत्या, पण डॉक्टर राहुल गेठे यांनी कुठल्याही धमक्यांना भीक न मागता आपले काम जोमाने सुरू ठेवले. तसेच पुण्यात पोर्श प्रकरण घडताच बेकायदा विशेषतः अंमली पदार्थ डान्स बार आणि रात्री अपरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा पावित्र्य घेत एकनाथ शिंदेंनी काळे धंदे बंद करण्याची ताकीद प्रशासनाला दिली. त्याचा फायदा उठवून डॉक्टर राहुल गेठेंनी नवी मुंबईत महानगरपालिकेत बेकायदा डान्सबार पाडले. त्यावरून संतापलेल्या डान्सबार मालकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना भेटून डॉक्टर राहुल गेठेंच्या वर्किंग स्टाईलवर बोट दाखवले. त्यानंतर आपल्या पद्धतीने कारवाई सुरू ठेवून डॉक्टर राहुल गेठेंनी बार मालकांना धडा शिकवला. हेच डॉक्टर राहुल गेठे पुढे जाऊन नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त झाले. त्यामुळे डॉक्टर राहुल गेठे या नवीन नावामुळे बार मालकांची नशा उतरली आहे हे नक्कीच. अजिंक्य मराठी न्यूजसोबत मुख्य संपादक श्री संतोष लांडे.